दिल्लीमध्ये कांदा प्रश्नाबाबत बैठक संपन्न। बैठकीत कांदा आणि आंबा प्रश्नी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला उपस्थित। कांद्याच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून शेतकऱ्यांची दिशाभूल। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आरोप। मित्र पक्षांसोबत विधान परिषद लढणार असल्याचं झालं फायनल। मविया विधान परिषदेच्या सर्व 17 जागा लढणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची माहिती। अनियमित वीज पुरवठ्याबाबत युगेंद्र पवार आक्रमक। वीज पुरवठा सुरळीत करावा, युगेंद्र पवारांचा संताप। मुंबई पालिकेच्या रक्तपेढीचं खासगीकरण केलं जाणार। रक्त महाग होणार, किंमत मोजावी लागणार। आदित्य ठाकरेंची पालिका प्रशासनावर टीका। पुण्यातील खासगी क्लासेसमधील भौतिकशास्त्राचा शिक्षक अटकेत। नीट पेपर फुटी प्रकरणी तेजस शहावर कारवाई। मोटेगावकरच्या मुलाला सीबीआय साक्षीदार करण्याचा अंदाज। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यात सीबीआयकडून चौकशी। नीट पेपर फुटी प्रकरणी मुंबईत शरद पवार गट आक्रमक। आंदोलनकर्त्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात। प्राजक्त तनपुरेंचं ठरलं शरद पवारांना मोठा धक्का। तनपुरे 30 मे रोजी भाजपात करणार प्रवेश। पुणे विधान परिषदेच्या जागेवरूनही महायुतीमध्ये रस्सीखेच। पुण्याची जागा भाजपानंच लढवावी, भाजपा नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। कोकण विधान परिषद निवडणुकीत शिवसेना आक्रमक। शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस। अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध। अकोले तालुक्यात तब्बल 55 अल्पवयीन मुली गरोदर। अंगणवाडी सेविकांनी केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती। मुली पळून जाऊन लग्न करतील या भीतीनं बालविवाह। घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीला विरोध। हाऊसिंग सोसायटीमध्ये बोकड कुर्बानी होऊ देणार नाही, किरीट सोमय्या यांचा थेट इशारा। ईदीच्या कुर्बानीसाठी इमारतीबाहेर उभारली शेड। मुंबईतल्या गोरेगाव गोकुळधाम परिसरामध्ये तणाव। मतदार याद्यांचा फेर आढावा घेण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार। सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। कर्नाटकात डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार। सिद्धरामय्यांना पदत्याग करण्याचा पक्षश्रेष्ठींचा सल्ला। सिद्धरामय्या शिवकुमारांसोबत पक्षश्रेष्ठींची 7 तास चर्चा। केरळच्या माजी मुख्यमंत्री पी विजयन यांच्या घरी ईडीचे छापे। संतप्त कार्यकर्त्यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्या। केरळचे माजी मुख्यमंत्री पी विजयन यांच्या घरी ईडीचा छापा। कोचिन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड प्रकरणात छापा। नाशिक मुंबई महामार्गावर हिट अँड रनची घटना। अपघातात 75 वर्षीय महिला गंभीर जखमी। घर बांधण्याच्या वादातून शेजाऱ्यानं केली शेजाऱ्याची हत्या। डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरातील धक्कादायक प्रकार। आणि युद्धविरामात अमेरिकेचे हल्ले सुरूच। इराणचाही प्रत्युत्तर देण्याचा इशारा। शांततेच्या चर्चेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह।